भारत अमेरिका ट्रेड डील. अमेरिकेला भारतासोबत अशी एक ट्रेड डील करायची होती ज्यामध्ये ते आपली कृषी उत्पादने भारतात सहज विकू शकतील. पण भारताला हे स्पष्ट माहित होतं की अशी उत्पादने भारतात आली तर आपलं कृषी क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. म्हणून भारताने अमेरिका स्पष्ट नकार दिला. पण मनाच्या कोपऱ्यात भारताला हेही माहिती होतं की अमेरिका ही एक सुपर पॉवर आहे आणि भविष्यात तिची गरज पडू शकते. तोपर्यंत भारताने आपली रणनीती वापरली. अमेरिकेने रागात येऊन टॅरिफ्स वाढवले. तेव्हा भारत थेट जगाकडे गेला आणि युके, ओमान, न्यूझीलंड, युरोपियन युनियन सोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट साईन केले. त्यालाच म्हणतात मदर ऑफ ऑल डील्स. हे सगळं झाल्यानंतर अमेरिकेला जोरदार फोमो झाला. मग अमेरिका भारताकडे एक नवी डील घेऊन आला. आम्ही तुमचे टॅरिफ्स कमी करू, जिओपॉलिटिकली तुम्हाला सपोर्ट करू, पण तुम्हाला ही ट्रेड डील करावी लागेल. पण त्यात भात, गहू आणि भारतात मोठ्या प्रमाणात तयार होणारे दुग्धजन्य उत्पादने समाविष्ट करणार नाहीत आणि भारतात बनणारे प्रमुख मसालेही समाविष्ट करणार नाहीत. जिथे अमेरिकेला वाटत होतं त्यांनी जिंकलं, तिथे प्रत्यक्षात ते हरले. कारण एक महत्वाची गोष्ट इथे उरते. आपण जगासोबत 2025 मध्ये जे ट्रेड डील साईन केले आहेत त्यामध्ये कृषी उत्पादने समाविष्ट आहेत. म्हणजेच इथे कृषी क्षेत्रात काही तडजोड झालीच तरी आपल्याकडे आधीच बॅकअप तयार आहे. आणि जिओपॉलिटिकल सपोर्टच्या बाबतीत काय मिळालं? अमेरिकेने इतिहासात पहिल्यांदा जाहीरपणे म्हटलं आहे की फक्त पीओकेच नाही तर चीनने जो अक्साई चीन बळकावला आहे तो सुद्धा भारताचाच अंतर्गत भाग आहे आणि हा भारताचा विजय आहे. जय हिंद.